माझ्या दृष्टीनं ही चिल्लर धमकी। काल आमच्या एका ARTO नलावडे म्हणून आहेत, त्यांना धमकीचा फोन आला कि आप ये जो कर रहे हो गलत है, हमारे ऊपर अन्याय का कर रहे हो, अत्याचार कर रहे हो, हम आपको ऐसा करने नहीं देंगे, आपको आपका निर्णय बदलना पड़ेगा। त्या आमच्या नलावडे नावाच्या ARTOनी विचारलं की बाबा तुम्ही कोण बोलताय? मैं वैष्णव गैंग से बोल रहा हूं, अगर ऐसा आप बार बार करोगे तो आपको सुरक्षा आपकी बढ़ानी पड़ेगी, आपकी सिक्युरिटी आपको बढ़ानी पड़ेगी। मी त्यांना सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये वैष्णवी गँग असू द्या नाही तर अजून कुठली गँग असू द्या, अशा गँगला मराठीच्या पुढे आम्ही बिलकुल येऊ देणार नाही। असे जर धमक्या देऊन मराठीची गळचेपी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे अजून मी कठोर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही। मीरा भाईंदरमधील काशीगाव पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याचं काम चालू आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जर अशा कोणी हिंदीमध्ये धमक्या देत असेल तर आम्ही बिलकुल कदापि ते सहन करणार नाही। मीरा भाईंदर शहर पुन्हा एकदा चर्चेचं शहर बनलेलं आहे, कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मीरा भाईंदर शहरामधील ARTO म्हणजे RTOच्या जे पोलीस अधिकारी आहेत, या कर्मचाऱ्याला बिष्णोई गँगकडनं धमकी देण्यात आलेली आहे। या मीरा भाईंदर शहरामध्ये काही दिवसापूर्वी या मीरा भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन फार मोठा खुलासा केला होता की ह्या RTO अधिकाऱ्यांच्या माकडे कागदपत्री खोटं बनवून हे रोहिंगे मुसलमान रिक्षाचे परमिट वगैरे काढलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना हा फार मोठा धोका आहे। याच्यानंतर परिवहन मंत्र्यांनी त्याची दखल घेत मीरा भाईंदर शहरामध्ये RTOचे अधिकारी हे ॲक्शन मोडवरती आले। RTOच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा सगळी तपासणी सुरू केली, या तपासणीच्या नंतर इकडचे जे ARTO आहेत हे कुठल्या तरी एका कार्यक्रमासाठी म्हणजे ट्रॅफिकच्या मार्फत आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यासाठी बँगलोरला गेला असता त्यांना एक अनोळखी व्यक्तीने फोन केला आणि या फोनवरती सांगितलं की मी बिष्णोई गँगचा माणूस आहे आणि तुम्ही जे हे कामं करताय हे थांबवा, नाही तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जीवाचा धोका आहे। विशेषतः हे मीरा भाईंदर शहर महाराष्ट्रामध्ये येतं का? या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील, तिथे आता लोकांचं आणि जनतेचं संरक्षण करणारे पोलीस हे स्वतः सुरक्षित आहेत की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे। या संपूर्ण गोष्टीबाबत सरनाईकांनीही याच्यावरती निषेध करून सांगितलं आहे की ह्या चिल्लर गोष्टीला आम्ही थांबत नाही आणि ह्या चिल्लर गोष्टीला आम्ही घाबरत नाही, आमचं जे काम आहे ते आम्ही चालूच ठेवणार। या संपूर्ण गोष्टीच्या बाबत नेमका खुलासा करण्यासाठी इकडचे मीरा भाईंदर शहराचे परिशिष्ट वनचे जे पोलीस उपायुक्त नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय या संपूर्ण गोष्टीवरती त्यांनी आढावा घेतलेला आपण जाणून घेऊ। 12 तारखेला ARTO नलवडे हे त्यांच्या डिपार्टमेंटल अंतर्गत क्रिकेट कॉम्पिटिशन खेळण्यासाठी बँगलोरला गेले होते। त्यावेळेस ते बँगलोरमध्ये असताना त्यांना एका अननोन नंबरवरून कॉल आला आणि समोरचा जो व्यक्ती होता त्यांना अशी सांगितलं की तो बिष्णोई गँगचा मेंबर आहे आणि मीरा भाईंदरमध्ये जे ऑटोचे जे परवाने चेकिंग चालू आहे ते थांबवावे अशी धमकी दिलेली आहे। त्यांना एक सिंगल कॉल आला होता। त्यानंतर जेव्हा ARTO मीरा भाईंदरमध्ये वापस आले त्यानंतर त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिलेली आहे। आम्ही त्यांचा जो ऑफेन्स आहे तो 0 FIR आम्ही दाखल केलेला आहे आणि ही जी घटना आहे ती कर्नाटकमध्ये बँगलोर या ठिकाणी घडलेली असल्यामुळे आम्ही ती जी FIR आहे दाखल केलेली ते आम्ही कर्नाटक पोलीसला पुढील तपासासाठी पाठवत आहोत। ह्याच्यामध्ये ARTOनी एक घटना सांगितलेली आहे। ह्याचा तपास केल्यानंतर आपल्याला पुढच्या गोष्टी समजतील की ह्याच्यामध्ये समोरचे व्यक्ती कोण आहेत आणि त्यांनी का धमकी दिली, या सगळ्या गोष्टी तपासामध्ये उघड होतील। त्यानंतर आपल्याला समजेल की ह्याच्यामध्ये तथ्य काय आहे। नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। एक थोड्या दिवसापूर्वी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक आदेश काढलेला की सर्व जे रिक्षा चालक असतील त्यांना मराठी आली पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करणार असं एक आदेश काढलेला। तर त्या आदेशाला धरून सर्व रिक्षा चालकांनी काय रिक्षाचे चालक असतील ज्यांच्याकडे डुप्लिकेट पेपर आहेत त्यांच्यावर काहीतरी गुन्हा पण दाखल करण्याचं काम RTOने केलेलं। त्याचबरोबर या मराठीच्या विरोधात आपले या ठिकाणचे प्रसाद नलावडे RTO आहेत, त्यांना एक धमकीचा एक फोन आलेला की तुम्हाला जीवे मारण्याची काहीतरी धमकी देण्यात आलेली। मी या गोष्टीचा निषेध करतो आणि प्रताप सरनाईक साहेबांनी जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांचं आमचं समर्थन आहे। मी फक्त एवढं रिक्षा चालकांना सांगतो की जे तुमच्यामध्ये कोण समाजकंटक असतील त्यांना मला कळकळीची विनंती आहे, असं कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करू नका, जेणेकरून खोट्या बातम्या देऊन उगारा असं काहीतरी धमक्याच्या फोन येत असतील ते महाराष्ट्र का भीक घालणार नाही, लक्षात घ्या। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हा महाराष्ट्रीय संस्कृती जपली पाहिजे ही आमची पण इच्छा आहे, सर्वांची तीच इच्छा असली पाहिजे। ज्या ठिकाणी आपण रोजीरोटी कमवतो त्या ठिकाणी त्याची व्यवस्थित त्याचं पालन व्हायला पाहिजे, आमची पण इच्छा आहे, तुमची पण इच्छा तीच असली पाहिजे। त्याचबरोबर आजपर्यंत मी बघितलेलं की
हिरो हिरोईनला किंवा बिल्डर लोकांना धमक्या येतात, पण गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना धमकवण्याचं जे खाकी वर्दी त्यांच्या अंगावर त्यांच्यावर धमकवण्याचं जे काम करतं, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही या गोष्टीला आम्ही काही भीक घालत नाही. त्यामुळे सर्व रिक्षा चालकांना मी सांगतो, एकजूट राहा, व्यवस्थित काम करा. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी जो आदेश दिलेला आहे आणि त्याची शहानिशा व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे प्रशांत नलावडे साहेबांना जी धमकी आली त्याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि ज्या जडापर्यंत जावं, ज्याने हे कृत्य केले असेल त्यांच्यावर तातडीची कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि समाजासमोर एक वेगळा आणि या दुनियाच्या समोर वेगळा आदर्श निर्माण व्हायला पाहिजे. हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.